रोहित पवार यांच्या वक्तव्यावर आता जरांगे पाटील यांनी ही प्रत्युत्तर दिले। राजकारण हा आमचा रस्ता नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर रोहित पवार यांच्या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय। जानेवारी महिन्यात एक योद्धा राजकारणात येणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले होते। मात्र यावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण देत राजकारण हा रस्ताच नाही असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वसामान्य मराठा समाज एकत्र आलाय। काहीतरी वक्तव्य करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न राजकारणी लोकांकडून केला जातोय असं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलं। असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतंय। आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेसच आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आज जे काही चित्र दिसतंय, जे कोणी लढत आहेत ते जानेवारीमध्ये ते काय भूमिका घेतात ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल। काही म्हणतील गैरसमज पसरवण्यासाठी, पण कोणासाठी म्हणलेत काय म्हणलेत ते आमच्या अंगावर आम्ही बळच का घ्यावं। त्यामुळं कोणी असू शकतो दुसरा सुद्धा, आम्हीच का, परंतु आमचं समाजाचं आमचं दोघांचं मायलेकराचं नातं आहे। आम्ही मायबाप म्हणतो एकमेका, त्यामुळं समाजात किती गैरसमज पसरवला तरी आमच्यात आता गैरसमज पसरवणार नाही। आणि माझ्यातही आमचा रस्ताच राजकारण नाही, आमचं मराठा आरक्षण। आता काय असतं या राजकारणी लोकांचं, काहीतरी डाव टाकायचा प्रयत्न असतो, काहीतरी खोटं बोलायचा, भ्रम निर्माण करायचा, गैरसमज निर्माण करायचा, हे राजकारणी लोकांचं डावच असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।